कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली आहे। 52 लाखांची बोगस उत्पादनं यात जप्त केलीत। विना परवाना अवैध उत्पादनं खत कारखान्यांवर धाड टाकण्यात आली आहे। एनजीपी ॲग्रोटेक नावानं ही बोगस कंपनी आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, का अधिक माहिती आहे? दीपाली, अत्यंत धक्कादायक बातमी आहे की नागपूर पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर खडगाव रोडवरती जे लाव्हा नावाचं गाव आहे, तिथे एका खाजगी गोडाऊन मध्ये हा प्रकार सुरू होता। गेली कित्येक वर्ष हा प्रकार सुरू असल्याची आता धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे आणि कोणालाही याची माहिती नव्हती। एका खाजगी गोडाऊन मध्ये रासायनिक खत आणि जैविक उत्पादनं तसेच कीटकनाशक हे बोगस बनवून आणि ते ब्रँडेड ज्या पिशव्या असतात, बॉटल्स असतात, त्यामध्ये भरून हे निश्चितच संजय, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपुरात कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली। यात 52 लाखांची बोगस उत्पादनं जप्त करण्यात आली आहेत।